विधान परिषद निवडणुकांमध्ये ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांचेही मतदान व्हावे अशी इच्छा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे। मतदान वाढले तरच पैशाचा घोडेबाजार थांबेल असं देखील ते म्हणाले। ते बुलढाण्यात बोलत होते। आम्ही जे उभं ठाकलं आहोत ते भारतीय जनता पक्षाची जी हुकुमशाही आहे, दंडेलशाही आहे, तिला थांबवण्याकरता रोखलेला। ते या निमित्तानं आम्हाला सर्वांनी लोकशाही प्रेमी सर्वांनी मतदान करावं। शेकाप असेल, महाविकास आघाडीचं तर आव्हान आहेच आहेत, इतप्पर काही अपक्ष जे आहेत किंवा सत्तेमधले जे लोक आहेत ज्यांना आता भ्रमनिरस झाला आहेत त्यांनी देखील कुठेतरी निषेध म्हणून आता विरोधामध्ये महाविकास आघाडीला काँग्रेसला मतदान केलं पाहिजे। सरकारनं केलेली कर्जमाफी फसवी असल्याचं देखील हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत। या योजनेला सरसकट स्वरूप द्यावं असं सांगत मुख्यमंत्री खोटं बोलत असल्याचं ते म्हणालेत। अटी शर्ती क्लिष्ट स्वरूपाचे निकष यामुळे फसवी कर्जमाफी आहे आणि या कर्जमाफीला सरसकट स्वरूप द्यावं ही एकंदरीत जी मागणी आहे त्या मागणीचा आवाज रोहितदादा पवार हे झालेले आहेत आणि त्यांनी पंढरपूरला जात असताना विठ्ठलाला साकडं घालून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं आणि सातबारा कोरा करावा या मागणीच्या अनुषंगाने ते अन्नत्याग आंदोलनाला बसले होते। सदर अन्नत्याग आंदोलनाला काँग्रेसचं देखील संपूर्ण समर्थन होतं। इतप्पर काल सरकारने त्यांच्या ज्या मागण्या मान्य केल्या आहेत हे स्वागतार्ह आहे। मात्र जसं बोलतात तसं भारतीय जनता पक्षाचे नेते हे वागत नाही। मुख्यमंत्री देखील दादांत खोटं बोलतात। याची पुनरावृत्ती या निमित्ताने होऊ नये म्हणजे मिळवली। याशिवाय भाजप सोबत लढण्यासाठी आणि खाली खेचण्यासाठी काँग्रेसच एकमेव सक्षम पक्ष आहे। शिवाय राहुल गांधी हेच या देशातील आशेचा किरण असल्याचं सपकाळ म्हणालेत। या सगळ्या चर्चेचा एकच कारण आहे की भारतामध्ये आता भारतीय जनता पक्षाच्या जुलमी आणि हुकुमशाही कारकिर्दीला फक्त आणि फक्त काँग्रेसच लढत देऊ शकतो। त्यामुळे काँग्रेस हाच भारतीय जनता पक्षाला खाली खेचण्याकरता आणि लढण्याकरता सक्षम असा पर्याय उरलेला आहे आणि राहुल गांधी हेच या देशातला आशेचा किरण आहे आणि या अनुषंगानं या मित्रपक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा देशभरात सुरू आहे।